प्रश्न फक्त 200 रुपयांचा होता. त्या तृतीयपंथीयानं 500 सांगितले. तो म्हणाला मी 300च देणार. पण त्या तृतीयपंथीयाचा हट्ट होता की मला 500च हवेत. तो म्हणाला 300, ती म्हणाली 500. पण ही 200 रुपयांची तफावत त्याच्या जीवावर बेतली. अत्यंत सोफिस्केटेड प्रोफेशन, समाजात मान मरातं. संभाजीनगरमध्ये आपल्या वकिलीच्या प्रोफेशनमध्ये त्याचा वेगळा दबदबा. पण एका तृतीयपंथीयाशी 200 रुपयांची घासाघीस करणं त्याला इतकं महागात पडलं की त्याला आपला जीव गमवावा लागला. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. घटना संभाजीनगरमधल्या एका प्रतितीश वकिलाला 200 रुपयांच्या तडजोडीपायी आपला जीव गमवावा लागला. मिथुन पुंडलिक भास्कर असं 49 वर्षीय वकिलाचं नाव असून ते मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये वकिली करतात. वकिलांचं दैनंदिन आयुष्य ज्या चौकटीत चालतं, ज्या पद्धतीनं चालतं, त्याच पद्धतीनं मिथुन यांचंही आयुष्य चालू होतं. रोज कोर्टात जायचं, कोर्टातली कामं निपटायची आणि त्यानंतर घरी परतायचं. पण तो दिवस वेगळा ठरला. 15 तारखेला मिथुन आपल्या नेहमीच्या सवयीनं सकाळी कोर्टात गेले. कोर्टातली कामं उरकली, मात्र रात्री उशीर झाला तरी ते घरी आले नाही. त्यांच्या घरचे हवालदिल झाले. बायकोनं फोन लावला, मात्र पुढून प्रतिसाद आला नाही. रोज वेळेवर घरी येणारा माणूस आज 7 वाजून गेले तरी घरी आला नाही. त्यांचा फोनही लागत नाही. मिथुन यांच्या घरच्यांनी त्यांची बहीण मधुरा यांना फोन लावला. मधुरा या CID विभागात कार्यरत. मिथुन यांच्या आईनं आपल्या लेकीला फोन केला. तिला सांगितलं तुझा भाऊ आज उशीर झाला तरी घरी आलेला नाही. बहिणीनं आईला धीर दिला. भाऊजाईला सांगितलं काळजी करू नका, कामात असेल. बहीणही आपल्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेली. मात्र भावाच्या काळजीनं हातातली कामं सोडून पोलीस अधिकारी असणाऱ्या मधुरा भास्कर संभाजीनगरला परतले. रात्री उशीर झाला तरीही 10:30 वाजता त्यांनी मिथुन यांच्या मुलीला सोबत घेतलं आणि मिथुन यांना शोधायला सुरुवात केली. आपल्या भाचीला गाडीवर बसवून त्या गंधेली शिवाराकडे जात होत्या. अशातच त्यांना ब्लॅक हॉर्स हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली. पोलीस अधिकारी असल्यानं त्यांनी चौकशी केली तर तिथं कुणाचा तरी खून झाल्याचं त्यांना समजलं. पण आपल्या भावाला शोधायची चिंता असल्यानं त्या तिथून पुढे निघाल्या. पुढे गेल्यावर मिथुन यांचा मित्र राहुल नरवडे यांनी मधुरा यांना फोन केला आणि हॉटेल ब्लॅक हॉर्स जवळ अर्जंट या आणि येताना एकटंच या असं सांगितलं. मधुरा यांच्या काळजात धस झालं. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी आपल्या भाचीला काहीही न सांगता मला काम आलंय, अर्जंट जावं लागल असं म्हणत तिला घरी सोडलं. गाडी घेऊन त्या राहुल नरवडे यांनी सांगितलेल्या पत्त्याकडे निघाल्या. मधुरा यांची धाकधूक वाढत होती. त्या पोहोचल्या तेव्हा सर्व्हिस रोडवर गर्दी जमली होती. मधुरा गर्दीला बाजूला सारत पुढे सरकल्या आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या गर्दीला ओलांडून मगाशी मधुरा गेल्या होत्या ती गर्दी त्यांच्याच भावाला बघायला जमली होती. तिथं मिथुन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यांच्या उजव्या मांडीजवळ खोल जखम स्पष्ट दिसत होती. त्यातून रक्त येत होतं. क्षणभर बहिणीच्या नात्यानं पोलीस अधिकारी पदावर मात केली. मधुरा यांचे डोळे अश्रूने डबडबले, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना आपल्या जबाबदारीनं भावनिक होण्यापासून रोखलं. त्यांनी मिथुन यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोवर उशीर झाला होता. 12च्या सुमारास डॉक्टरांनी मिथुन यांना मृत घोषित केलं. मधुरा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या भावाचा संसार आता उघडा झाला. आपला भाऊ आपल्या भाचरांना सोडून निघून गेला, आपल्याला सोडून निघून गेला या जाणीवेनं मधुरा यांना निस्तब्ध केलं. पण त्या क्षणी मधुरा यांनी ठरवलं आपल्या भावाला न्याय मिळवून द्यायचा. त्या स्वतः पोलीस खात्यात, त्यातही CID मध्ये कार्यरत होत्या. त्यांनी सूत्र फिरवली. घटनास्थळाजवळ काही आक्षेपार्ह गोष्टी पडल्या होत्या. त्यावरून संबंध जोडत त्यांनी स्थानिकांची चौकशी केली. स्थानिकांकडून मदत घेतली आणि 3 तृतीयपंथीयांना अटक केली. आणि त्यानंतर समोर आलं ते संभाजीनगरमधील एक रॅकेट. आपलं काम उरकल्यानंतर घरी परतायचं सोडून मिथुन गंधेली शिवाराकडे गेले आणि ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. तिथं गेल्यावर तिथं उभ्या असणाऱ्या सादिक नावाच्या तृतीयपंथीयाला ते भेटले. सादिकनं त्यांना रस्त्याच्या बाजूला आतमध्ये 50 मीटर नेलं. त्या दोघांच्या मध्ये व्यवहार ठरला, ज्यात सादिकनं मी 500 घेईल असं सांगितलं, तर मिथुन मी 300 देईल असं म्हणाले. जर आपल्याला हवंय त्या किमतीत व्यवहार होत नसेल तर तिथून माघारी फिरायला हवं. पण मिथुन 300 रुपयांवर अडून राहिले. आपल्या 500 रुपयांच्या मागणीला मिथुन नाकारतायत हे पाहून सादिकच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
शब्दानं शब्द वाढला, मिथून वरचढ ठरू लागले आणि सादिकनं आपल्या साडीत लपवलेला चाकू बाहेर काढला आणि मिथून यांच्या उजव्या मांडीवर वार केला. जोरजोरात टाळ्या वाजवत आपल्या साथीदारांना सिग्नल दिला. त्यानंतर नानसिंग, हिरसिंग जुली आणि आणखीन एक अल्पवयीन आरोपी घटनास्थळाजवळ आले. मिथून ओरडत असल्यानं त्या तिघांनी त्यांना दाबून धरलं. अतिरक्तस्रावामुळे मिथून बेशुद्ध झाले. त्यानंतर घाबरून आरोपींनी त्यांना रस्त्याच्या कडेला टाकलं आणि तिथून पळून गेले. आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानं सादिक याने शिवाजीनगर भागात राहणाऱ्या आपल्या गुरुला संपर्क केला. त्यानंतर तो गुरुकडे जाऊन लपला. रात्री पोलिसांनी त्या भागात उभे राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या नेटवर्कचा शोध घेतला आणि शिवाजीनगर भागात लपून बसलेल्या सादिकला अटक केली. सादिकनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत अन्य 2 साथीदारांचा ठाव ठिकाणा देखील त्यानं सांगितला. त्यानंतर त्या दोघांनाही सहाय्यक निरीक्षक भारत पाचोळे, अर्जुन कदम, जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकानं अटक केली. पण अटकेनंतर देखील या घटनेतला ट्विस्ट थांबायला तयार नाही. आता सादिक हा तृतीयपंथी नाहीच, तो साडी नेसून लोकांना लुटायचं असं तृतीयपंथीय समाजातील लोकांनीच म्हटलंय. त्यामुळे आता सादिकची वैद्यकीय तपासणी देखील होणार आहे. संबंधित घटनास्थळी काही तृतीयपंथी घोळक्यानं थांबतात, जाणाऱ्या येणाऱ्या ड्रायव्हर किंवा इच्छुकांना खुणावतात, व्यवहार ठरतो, पुढील गोष्टी शांततेत होतात. किंबहुना आजवर तरी त्या शांततेत होत होत्या. मात्र इथून पुढे या प्रकाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण या घटनेच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत. रस्ते, चौक किंवा ट्रॅफिक जंक्शनवर गट करून वाहन चालक आणि नागरिकांकडून बळजबरीने पैसे मागणाऱ्यांवर आता पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी हे आदेश 15 एप्रिल ते 13 जून पर्यंत लागू राहतील असंही सांगितलं. सोबत धार्मिक विधी किंवा कुटुंबातील दुःखद प्रसंगी निमंत्रणाशिवाय प्रवेश करणे, नागरिकांना धमकावून पैशांची मागणी करणे यावरही सक्त मनाई केली आहे. तृतीयपंथी गटाकडून होणारा हा उपद्रव रोखण्यासाठी निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या घटनेनं फक्त संभाजीनगरच नाही तर बहुतांश शहरांमध्ये रात्रीच चालणारे खेळ आणि त्यातून घडणारे गुन्हे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी सरकारनं काय प्रतिबंधात्मक योजना करायला हव्यात? मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा.